नमस्कार मंडळी. ज्येष्ठ नागरिकांचा दर्द जाणणारा, त्यांना नवी उभारी देणारा आणि त्यांच्या कल्याणाचा सतत विचार करणारा उत्तरार्धा कार्यक्रम. प्रेक्षक आपल्या या कार्यक्रमामध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सांधेदुखी एक समस्या आणि त्यासाठी आपल्याकडे दोन मान्यवर पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांची प्रथम ओळख करून देतो. डॉक्टर मिलिंद पाटील, नमस्कार. हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि ठाण्यामध्ये 20 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. एक यशस्वी डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर शांताराम वैद्य. नमस्कार. हे यांनी ॲक्युप्रेशरमध्ये डॉक्टरेट केलेली आहे आणि सोशल लाईफमध्ये ते खूप काम करतात. आणखी बेसिकली यांना एकूण वैद्यकीय शास्त्राची आवड आहे. तर या मुलींचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर, मला एक सांगा की बेसिकली 60 नंतर ही सगळी दुखणी सुरू होतात का? हो, खरं आहे. म्हणजे हे जे सांधे आपले असतात ते 60 नंतरच दुखायला लागतात. कारण की इतकी वर्ष जी सांध्यांची हालचाल चालते, त्यांची मुवमेंट जी होते, म्हणजे आपण जर का लक्षात घेतलं तर आईच्या पोटामध्ये आपण लाथा मारत असतो. म्हणजे जन्माच्या आधीपासून जे सांध्यांची मुवमेंट चालू आहे तर तिथे कुठे ना कुठेतरी घर्षण हे होणारच आहे. आणि घर्षण जे असतं त्याच्यामुळे तो सांध्याच्या वरचा जो मुलामा असतो, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये कार्टिलेज म्हणतो, ते झिजून निघून जातं. आणि तो मुलामा निघून गेला की मग हाडाला हाड जे घासायला लागतं त्याच्यामुळे हे दुखायला लागतं. त्यामुळे 60 नंतरच ह्या सगळ्या समस्या असहकार पुकारायला लागतात. असहकार पुकारायला इतकी वर्ष आम्ही हलतोय, आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून ते असहकार पुकारायला लागतं. पण ज्येष्ठ नागरिकांच्या मुख्यत्वे करून तक्रारी कुठल्या असतात? आपल्या देशामध्ये गुडघ्याचे आजार हे जास्ती दिसतात. कारण की आपल्या एकंदर जीवनशैलीमध्ये खाली उठणं बसणं, म्हणजे भारतीय पद्धतीने शौचास बसणं किंवा मांडी घालून जेवायला बसणं हे जास्ती असल्यामुळे शक्यतो करून गुडघ्याचे सांधे जे आहेत ते भारतामध्ये जास्ती झिजताना दिसतात. पण बाकीचे पण सांधे झिजू शकतात, म्हणजे खुब्याचा आहे किंवा अँकलचा आहे. पण 60 नंतर जेव्हा गुडघा दुखायला लागतो तेव्हा मात्र चालायला वगैरे त्रास होतो आणि मग डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडते. याच्यावर काही दाखवू शकाल का सांध्याच्या संदर्भात? ह्याच्यामध्ये आता हा जो आपण बघता आहात, हा जो एक्सरे आहे, हा जो आपण बघतो आहो, हा जो सांधा आहे हा एक नॉर्मल गुडघ्याचा सांधा आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर एक हे वरचं जे आहे ते मांडीचं हाड आहे आणि खालचं जे आहे ते पायाचं हाड आहे. आता मांडीचं हाड आणि पायाचं हाड हे या पद्धतीने जोडण्यामध्ये आलेलं आहे. या हाडावरती हा जो निळ्या रंगाचा पदार्थ आहे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये कार्टिलेज असं म्हणतो. हा पदार्थ थोडासा आपल्या नखासारखा असतो, म्हणजे गुळगुळीत पण असतो आणि संवेदना रहित असतो. म्हणजे नखावरती आपण नख घासलं तर आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण घासतोय म्हणून. पण तेच जर का हा पदार्थ निघून गेला तर मात्र हा खालचा जो भाग उघडा पडतो, जो नॉर्मल हाड आहे आपलं, ते खूप सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असतं. आणि एकंदर नॉर्मल सांध्यामध्ये जेव्हा नखावरती नख घासतंय तेव्हा कळत पण नाही. तेच जर का हे नख पूर्णपणे निघून गेलं आणि हाडावरती हाड घासायला लागलं तर मात्र खूप दुखायला लागतं. आणि अशा पद्धतीने हे सांध्यांची दुखणी सुरू होते. इथून वेदना सुरू झाली. मी वैद्य साहेबांकडे वळणार आहे की तुम्ही MA LLB होतात आणि असं असताना वैद्यकीय क्षेत्राकडे कसे काय वळलात? 1988 साली मला थोडी मान दुखत होती आणि चालता चालता असं चक्कर आल्यासारखं 1 मिनिट व्हायचं. त्यामुळे माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो. 800 रुपये खर्च केले आणि त्यांनी मला एक्सरे काढायला सांगितलं. मला सांगितलं हे ऑक्युपेशनल डिसीज आहे, मानेमध्ये खूप गॅप आहे, तू जाऊन ट्रॅक्शन घे, मग SWD घे वगैरे सांगितलं. पण त्यांनी काही फायदा झाला नाही मला. मग त्यांनी मला कॉलर वापरायला सांगितली. ती कॉलर बघून मी जिथं राहतो तिथं डॉक्टर कुरुळकर म्हणून होते की जे माझे ह्या क्षेत्रातले आता गुरु म्हणतो मी त्यांना. तर त्यांनी सांगितलं हे काय कुत्र्यासारखं बांधून ठेवलेस तुझी मानेला, हे काढून टाक तू. म्हटलं डॉक्टर मला तर सांगितलं की याच्याशिवाय तू जाऊ नकोस, ऑक्युपेशनल डिसीज आहे. अरे म्हणले मी आहे, मी तुला ॲक्युप्रेशरचं करतो. आणि मग त्यांनी मला ॲक्युप्रेशर केलं आणि मला म्हणजे ट्रॅक्शन घेऊन सुद्धा 8 दिवस 10 दिवस फरक पडला होता 800 रुपये खर्च करून. आणि ह्यांनी मला आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मग मी एक क्लासेस त्याच्यामधलं शिक्षण घ्यायला सुरू केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं 1989 साली की पार्ल्याला सावरकर सेवा केंद्रामध्ये फूट रिफ्लेक्सॉलॉजीवरती पहिलं शिक्षण आहे 1 महिन्याचं, ते मी सुरुवात केलं. आणि मग त्याच्यामध्ये वाढ करत गेलो. त्यांनी मला बरंच काही हे शिकवलं. मेरिडियन शिकवलं, इयर ॲक्युप्रेशरचं, इयर ॲक्युपंक्चरचं शिकवलं. डॉक्टर पार्क आले होते तेव्हा सुजोगचं मी बेसिक आणि ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर शिकलो.
आणि मग आवड निर्माण झाली, त्या कारणानं मी सोशल वर्क तेव्हापासून. म्हणजे तुम्ही PhD केले ना ॲक्युप्रेशर, आणि आता ह्या वर्षी मी त्याच्यात अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून PhD केली. म्हणजे मला काय म्हणायचं की ट्रॅक्शन पण महत्वाचं आहे. आता तुम्हाला किती लागू पडलं, कसे लागू पडले याच्यावरती अवलंबून आहे. आणि ॲक्युप्रेशरही महत्वाचं. माझ्या थेरपी इज एव्हरी थेरपी इज इम्पॉर्टंट बरं का. मला सांगा डॉक्टर की तरुण वयामध्ये कुठेतरी ठेच आणणं, पडणं, धडपडणं ह्याचे हिशोब म्हातारपणी द्यायला लागतात का 60 नंतर वगैरे? म्हणजे मोठा मार असेल तर नक्कीच द्यावे लागतात. अच्छा. कारण की आपण नॉर्मल जे ठेचाळणं वगैरे म्हणतो, ज्या वेळेला खूपदा आपण दुसऱ्या दिवशी विसरून पण जातो, त्या टाईपचे जे मार असतात त्याचा नॉर्मली लॉंग टर्म असा काही इफेक्ट राहत नाही. पण एखाद्या वेळेला सांध्यामध्ये फ्रॅक्चर झालंय किंवा एखाद्या पेशंटला लिगामेंटला इंजुरी झाली आहे किंवा जॉईंट सरफेस डॅमेज झाला आहे, म्हणजे खूपदा ज्याला कार्टिलेज इंजुरी म्हणतो आम्ही, खेळताना वगैरे जे लिगामेंट तुटतात, तशा पेशंटना नंतर काही वर्षांनी त्या सांध्याला आर्थरायटिस डेव्हलप होऊ शकतो. अच्छा अच्छा, बरोबर. काही उदाहरणं देता येतील का तुम्हाला? म्हणजे खूपदा एखाद्या वेळेला काय होतं की फुटबॉल खेळताना एखाद्या मुलाला लागतं आणि मग त्याला जॉईंटला डॅमेज होतो, कार्टिलेज तुटतं, लिगामेंट तुटतं आणि मग सांध्यातलं कुशनिंग ते ऑपरेशन करून काढावं लागतं. मग जात्यास त्याचा सांध्या जरासा झिजलेला आहे आणि मग पुढे खेळणं कंटिन्यू राहिलं की तो त्रास होऊ शकतो. किंवा एखादा माणूस एखाद्या मोटर ॲक्सिडेंटमध्ये त्याचा हिप डिस्लोकेट होतो, खुब्याचा सांधा बाहेर निघतो, तर अशा पेशंटला नंतर आर्थरायटिस डेव्हलप होऊ शकतो. तर जेव्हा सांध्याला मार लागलेला आहे की जो डिस्लोकेशन किंवा एखादा सांध्याचं फ्रॅक्चर जेव्हा हे घडतं, तर त्या गोष्टीमध्ये नंतर मात्र काही वर्षांनी त्याला आर्थरायटिस डेव्हलप होऊ शकतो. आणि ह्यालाच आम्ही मेडिकल टर्ममध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस असं म्हणतो. म्हणजे ही एक आर्थरायटिसचा प्रकार आहे. अच्छा. एक दूरध्वनी येतोय, सचिन चौधरी धुळे. हा बोला बोला सचिनजी, बोला. नमस्कार डॉक्टर मिलिंद पाटील, मला प्रश्न विचारायचा होता. नमस्कार. नमस्कार. की सर माझं वय 26 आहे आणि माझं बरंच फिरणं दवाखान्यात झालेलं आहे, गाडीवर, बाईकवर. म्हणजे मी जवळजवळ GIचं कलेक्शन करत होतो, तर 1 ते 1.5 लाख किलोमीटर मी बाईक चालवली. हा बोला बोला. त्रास काय होता आपल्याला? जे गुडघ्याचे जे सांधे आहेत, तर ते सांधे म्हणजे दुखतात आणि पाठीचा जो मणका आहे, तर खाली जर वाकलं किंवा 2-3 दिवस जर कंटिन्यू बसून काम केलं तर वाकला पण जात नाही आणि त्यातल्या त्यात सरळ ताट उभं पण राहिलं जात नाही. आणि जी टाच आहे डाव्या पायाची, ती डाव्या पायाची जी टाच आहे तर ती खूप दुखते जास्त चालणं आल्यावर. तर याच्यावर नेमका उपाय काय करता येईल? कारण मी मेडिसिन वगैरे बरंच करून बघितलं, एक्सरे काढला, एक्सरे मध्ये पण काही एवढं क्लिअर येत नाही. प्रेक्षकांना मला एक सूचना द्यावीशी वाटते की हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आहे, तेव्हा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने आपण घेणार आहोत आणि तरुण मंडळींसाठी इतर कार्यक्रम आहेत त्यामध्ये ते विचारू शकतात. तर पण डॉक्टर उत्तर देऊ. म्हणजे आता दुर्दैव असं आहे की हा तरुण आहे पण याचा प्रश्न ज्येष्ठांसारखा आहे. म्हणजे त्याचं वय 26 आहे पण त्या सांध्यांचं वय कदाचित 60 असू शकतं. आणि ह्याच्यामध्ये नक्कीच हरकत नाही. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की तुम्ही जे 3 अवयव सांगितलेत की टाच, गुडघा आणि कंबर म्हणजे पाठीचा कणा, हे तिन्ही आपल्या शरीराचे शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत. आणि असं लक्षात घ्या की ज्या गोष्टींमुळे तुमच्या बाईकचे शॉकअप खराब होणार आहेत त्या गोष्टीमुळे शरीराचे पण शॉकअप खराब होणार आहेत. आणि तुमचं जे एवढं ड्रायव्हिंग होतं, जे कितीतरी किलोमीटर डिस्क्राईब केलं आपण, तर त्याच्यामुळे तुमच्या ह्या सांध्यांना त्रास झालेला आहे. तर जमलं तर एवढं ट्रॅव्हलिंग बंद करणं, इस्पेशली बाईकवर, हे तुमचा पहिला उपाय आहे. आणि त्याच्यानंतर एवढ्या लहान वयामध्ये शक्यतो गोळ्या वगैरे घेऊ नयेत, प्रिकॉशन घ्याव्यात, फिजिओथेरपी करावी, रेग्युलर व्यायाम करावेत आणि थोड्याशा आपले स्नायू जर का आपण स्ट्रॉंग केले तर जे शॉक ॲब्झॉर्बरची ॲक्शन जी आहे ते आपले स्नायूसुद्धा ती ॲक्शन ॲब्झॉर्ब करू शकते आणि तुमच्या कमरेचे जे डिस्क म्हणतो आम्ही किंवा सांध्यांची कुर्च्या म्हणतो ते आपण वाचवू शकता. तर अशा पद्धतीने आपण या प्रॉब्लेममधून बाहेर येऊ शकता. अच्छा. वैद्यचं मला सांग, ॲक्युप्रेशर म्हणजे काय? मला ॲक्युप्रेशर, ॲक्यू म्हणजे तीक्ष्ण आणि प्रेशर म्हणजे त्या ठिकाणी दाब देणं. बरोबर. ह्या पद्धतीमुळं एखादा रोग निवारण करता येतो. बरोबर. आणि त्याच्यापासून त्याला व्यक्तीला आराम देता येतो. अच्छा. पण काय काय बरं करतं? काही उदाहरण देता येतील का? जवळजवळ सगळे रोग त्याच्यातले बरे करता येतात. त्याच्यामध्ये मुख्य प्राधान्याने जर हार्ट आता फ्रॅक्चरच झालेलं असलं तर ॲक्युप्रेशरने काही करता येत नाही. कॅन्सर असला तर त्याच्यावरती काही ॲक्युप्रेशर चालत नाही, उलट त्याच्यामुळं ॲक्युपंक्चरने वाढतं. पण चालतं ते सांगा मला. बाकी सगळं जे आहे, आता सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, स्लीप डिस्क,
ज्येष्ठांच्या तक्रारी कुठल्या असतात तुमच्याकडे? जास्तीत जास्त गुडघेदुखी, स्लीप डिस्क, सायटिका या मुख्य असतात. अच्छा अच्छा. आणि याच्यावरती जास्त लोक आमच्याकडे पाहिलेत. अच्छा, एक दूरध्वनी येतोय. रेवती परुळेकर, विले पार्ले. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला. नमस्कार. नमस्कार. माझं वय आहे 48 आणि मला रुमॅटिक अर्थरायटिस झालेलं आहे आणि माझ्या दोन्ही हाताला म्हणजे माझ्या हाताची मनगट जी म्हणतात आज तिथं मला अजूनही सूज आहे. तर त्याच्यासाठी मी काय करावं? कारण औषधं घेऊन माझा रुमॅटिक अर्थरायटिस म्हणजे आरे माझा कमी झालेला आहे, निगेटिव्ह झालाय आता. पण मला खूप त्रास होतोय की माझ्या उजव्या हाताच्याही मनगटापाशी सूज आहे आणि डाव्या हाताच्याही थोड्या मनगटापाशी सूज आहे. ह्याच्याकरता मी प्रश्न केलाय, मला ह्याचं कृपया उत्तर द्यावं. नमस्कार. आपला प्रश्न खूप गरजेचा आहे आपल्याला. संधिवातामध्ये जेव्हा आपण औषधं घेता तेव्हा खूपदा काही सांधे बरे होतात. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला, ज्याला सायनोव्हायटिस स्टेज म्हणतो आम्ही, त्या स्टेजमध्ये ते सांधे बरे होऊन जातात. पण कधीकधी संधिवातामुळे जर का आपल्या सांध्याची जी कार्टिलेजची लेयर असते, म्हणजे मगाशी आपण जे खुर्च्या म्हटलं, त्याला जर का डॅमेज झाला असेल तर तो मात्र गोळ्यांनी बरा होत नाही. आणि आपण जर का समजा एक 3 ते 6 महिने औषधं घेऊन सुद्धा हा सांधा दुखत असेल तर मग आपल्याला आपल्या सर्जनकडे जावं लागेल, त्याचे एक्सरे काढावे लागतील. आणि काही काही वेळेला त्याच्यामध्ये काही 2-3 प्रकारची ऑपरेशन असतात. त्याला सायनोव्हेक्टमी म्हटलं जातं किंवा आर्थ्रोडिसिस किंवा फ्युजन म्हटलं जातं. तर ती ऑपरेशनं करून तुमचं हे पेन किंवा दुखणं पूर्णपणे बरं होऊन जाऊ शकतं. तर आपण जर का योग्य सल्ल्यानुसार तुमचे जे संधिवाताची औषधं चालू आहेत त्याचप्रमाणे सर्जिकल ओपिनियन सुद्धा घ्या आणि मग तुम्हाला बरं होऊन जाईल. वैद्यसाहेब, सांधेदुखी, पाठदुखी याच्यावर आपण काय ट्रीटमेंट देतो ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून, काय सांगतो? आता सांधेदुखी म्हणजे जर याचं मी इथं दाखवलेलं आहे, हत्यार फार जोरदार दिसते. हत्यार आहेत इथं या चित्रातही दाखवलेलं आहे की फूट रिफ्लेक्सॉलॉजी प्रमाणे जर बघायचं झालं तर तो जो आहे तर हां बरोबर आहे तो. तर जे लहान सगळ्यात करंगळीचं बोट आहे ते जिथं संपतं तिथं एक पॉईंट आहे, तिथं जर दाब दिला तर त्यांनी सुद्धा गुडघ्याला बरं वाटतं. त्याचप्रमाणे गुडघा जर आता इथं बघितला, हे एक दुसरं चित्र आहे की त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की गुडघ्याची आपण वाटीच्या खालती 2 डिप्रेस बाजू असतात. युजली आपण त्याला म्हणतो की हे 2 डोळे आहेत. तर त्या ठिकाणी जर नेहमी दाब दिला तर त्या दाबामुळे तिथं द्रव पदार्थ थोडाफार निर्माण होतो आणि ती गोल वाटी जी आहे त्याच्या भोवताली जर प्रेशर दिलं तो एक भाग झाला. आणि याच्यात दाखवल्याप्रमाणे काप मसल म्हणजे जे काप मसलला जर मागणं तुम्ही जर असं प्रेशर केलं, हे इथं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे, तर त्याच्यामुळं सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडतो. दुसरं म्हणजे बायलॅटरल, की एखाद्याला जर गुडघ्यावरती सूज असली आणि जॉईंट पेन जास्त असले तर आम्ही काय करतो की बायलॅटरल इथं काही सूज नाही आहे तर ह्या ठिकाणी ही जी क्रीज आहे याच्या भोवताली मसलवरती दोन्ही बाजूला आम्ही प्रेशर देतो आणि गुडघा हलवायला सांगतो. त्याच्यामुळे त्याला खूप रिलॅक्सेशन मिळतं, त्याच्यामध्ये खूप त्याला रिलॅक्सेशन मिळतं. ही झाली मोठी. आता आणिक रिलॅक्सेशन मिळण्याकरता एखादा जर जिना, बरेच लोकांचे असे प्रश्न असतात की जिना चढताना आम्हाला खूप त्रास होतो, तर त्यावेळेला त्यांना आम्ही असं सांगतो की बाबा ही 2 बोटं आहेत त्याला स्पर्श कर, कारण पंचतत्व याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू याच्यामध्ये आहे. हे अग्नितत्व आहे. अग्नितत्वाने जर पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांना जर स्पर्श केला आणि श्वास घेऊन तो जर आपण तसाच कोंडून ठेवला आणि सांगितलं की बाबा तू पायऱ्या चढ, तर त्याला अजिबात गुडघ्याचा त्रास होत नाही. मला लोकांनी बरंच येऊन सांगितलं ही फार सोपी आणि साधी गोष्ट आहे. दूरध्वनी घेऊया. डॉक्टरांचा प्रश्न आहे. सचिन गुरव, लातूर. हा बोला डॉक्टर साहेब, बोला. हॅलो. हा, मी डॉक्टर सचिन गुरु बोलतोय लातूरहून. मला वैद्य सरांचा एक प्रश्न विचारायचा. ॲक्युपंक्चरॉलॉजिस्ट आहेत म्हणून विचारतोय. हल्ली वर्तमानपत्रातून कानाच्या विशिष्ट पॉइंटवर ॲक्युपंक्चर करून मधुमेह पूर्णतः बरा करता येतो असं जाहिरात असते. या उपचारात कितपत तथ्य आहे? प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे, कारण याच्याविषयी मला जे अनुभव आहेत ते निराळे आहेत, पण ॲक्युप्रेशरनी बराचसा फरक पडतो. ॲक्युपंक्चर हे आहे, हे इयर ॲक्युपंक्चरवरती तिथं सुई लावतात आणि त्याच्यामुळं ते बॅलन्सिंग होऊ शकतं. ॲक्युप्रेशरमध्ये जर बघायचं झालं तर 3 पॉईंट्स आहेत. एक आहे तो ह्या आपण ज्या ठिकाणी कोपरा आहे हा इथं आहे. दुसरा आहे तो
तुमचा जर गुडघा आहे तो जर पूर्ण आपण त्या बोटाने दाबला, मिडल फिंगर मधलं बोट आहे ते नडगीवरती म्हणजे टिबिया बोनवरती ठेवलं आणि मग रिंग फिंगर जिथे येतं तिथं प्रेस केलं तर तो सुद्धा एक आहे. पण त्याचप्रमाणे सगळ्यात बॅलन्सिंग करण्याकरता म्हणून SP6 मेरिडियन आहे की पायाच्या तिथं जर आता ह्या दाखवू मी चित्र, ह्या इथून जर 4 बोटं घेतली खालच्या बाजूला, इथून जर 4 बोटं घेतली आणि तिथं जर प्रेशर दिलं तर ते नक्कीच बॅलन्सिंग राहतं. इयर ॲक्युपंक्चरचं थोडंफार आहे, बरोबर आहे, पण परत काय होतं याच्याविषयी मला काही रिपोर्ट अजून मिळाले नाहीत. लोक म्हणतात तात्पुरतं आमचं कमी झालेलं आहे. आपण चर्चा अशीच चालू ठेवूया आणि भेटूया एका छोट्याशा विषयानंतर. आपण TV समोर आणि टेलिफोनजवळ असेच बसून राहा. भेटूया थोड्या वेळा. उत्तरार्ध कार्यक्रमात प्रेक्षक आपलं परत एकदा स्वागत. मी आपल्याला परत एक विनंती करणार आहे की हा कार्यक्रम मुख्यत्वे करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तेव्हा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अजूनही आलेले नाही आहेत. मग त्यांचे प्रश्न संपलेत असं मला वाटत नाही, पण त्यांचे फोन कदाचित लागत नसतील तर ज्येष्ठांनी प्राधान्याने या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि आपले प्रश्न विचारत आपल्या समस्या त्यांनी सांगाव्यात आणि त्याचं निराकरण आपण डॉक्टरांच्याकडनं करू शकतो. आपल्याला दाखवान जर आपलं काही उदाहरणं दाखवान डॉक्टर. मगाशी आपण जे म्हणत होतो की नॉर्मली जेव्हा एखादा ज्येष्ठ नागरिक डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्याचा एक्सरे काढला जातो आणि एक्सरे काढल्यावरती मनामध्ये मुख्यत्वे करून कुतूहल असतं की गॅप म्हणजे काय. तर हा नॉर्मल दिसणारा एक्सरे आहे आणि 2 हाडांच्या मध्ये इथे जी गॅप दिसते ती गॅप ही नॉर्मल गॅप आहे आणि ह्या गॅपमध्ये तो कार्टिलेज नावाचा पदार्थ असतो. कार्टिलेज एक्सरेमध्ये दिसत नाही म्हणून ही गॅप दिसते. आणि हाच नॉर्मल सांधा जर का आपण आतमध्ये बघायला गेलो तर हे कार्टिलेज अतिशय गुळगुळीत, स्मूथ, एकदम शायनिंग असं, जरा पण त्याच्यावरती एकही स्क्रॅच वगैरे नसतो. म्हणजे आपण ज्यावेळी चष्मे वगैरे विकत घेतो तेव्हा जाहिराती ज्या बघतो मी तेव्हा मला असं वाटतं की देवाने हा पदार्थ असा बनवलेला आहे की त्यावर स्क्रॅच वगैरे काहीच नाही आहे. आणि जेव्हा त्याच्यानंतर जेव्हा हा झिजायला लागतो सांधा तेव्हा मात्र त्या सांध्यामधली गॅप ही पूर्णपणे निघून जाते. आणि त्या एक्सरेमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी जी मागच्या एक्सरेमध्ये गॅप होती ती या ठिकाणी कुठेही गॅप नाही आहे. त्यामुळे हाडाला हाड घासतंय आणि या ठिकाणी पेशंटला दुखायला लागतं. आणि जेव्हा एवढं दुखायला लागतं की ते कार्टिलेज पूर्णपणे निघून गेलेलं आहे तेव्हा ते कार्टिलेज परत येण्याची औषधं नाहीत. म्हणजे दात पडला तर दात परत नाही येणार, आपल्याला कवळी बसवावी लागते. त्यानुसार हे जेव्हा कार्टिलेज निघून जातं ते निघून गेल्यावरती ते बघतो आपण तेव्हा ते असं तेव्हा खडबडीत त्याच्यावरती एखादा खड्डा पडलाय असं वगैरे वाटतं. तेव्हा आपण त्याला नवीन सरफेस बसवतो आणि याला आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो फोटोग्राफ आहे ह्याच्यामध्ये हे मांडीचं हाड आहे आणि वरती हा नवीन सरफेस जो बसवला आहे तो कृत्रिम आहे. आणि एक्सरेमध्ये जे आत्ता आपण बघितलं तसं शरीरामध्ये या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी हे हाड पूर्णपणे उघडं पडलेलं आहे, त्याच्यावरचं कार्टिलेज निघून गेलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण बघितलं तर त्याच्यावरती नवीन सरफेस बसवलेला आहे. एक दूरध्वनी घेऊया. भारती नाबर, बोरिवली. हा बोला मॅडम. हा बोला. हा बोला. मी आरती नाबार बोरिवलीहून बोलते. सध्या मी म्हणजे ज्येष्ठ नागरिक नाही पण होणार आता थोड्या वर्षांनी. तर मला असं विचारायचं की माझा गुडघा आहे ना त्याच्या सांधा मध्ये सुजला होता आणि बरेच वेळा भयंकर दुखायचा. तर त्याच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली तर त्यांनी पेन किलर्स वगैरे दिली. त्याच्यानंतर सायटिका वगैरे पण मध्ये मध्ये होतं. तर ते डॉक्टर असं म्हणाले की ऑपरेशन करावं लागेल. पण दुसऱ्या डॉक्टरांकडे का गेलो तर ते म्हणाले की आम्ही व्यायाम सांगतो तो करा, त्याने थोडाफार फरक पडेल. तर तुमचं काय मत आहे आणि कोणता व्यायाम करावा? आणि दुसरं मला एक असं विचारायचं आहे की माझी मुलगी 25 वर्षाची आहे पण आताच तिचे सांधे दुखतात तर हे तरुण वयात होऊ नये म्हणून काय करावं? मला तरुणांचे ज्येष्ठांचे प्रॉब्लेम होऊन बसले असं म्हणून मगाशी म्हणल्यासारखं तसं झालेलं आहे खरं. यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्या. म्हणजे आता कसं आहे आपल्याला सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही आजाराला ऑपरेशन हा नेहमी शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा म्हणजे जरी मी सर्जन असलो तरी बाकी सगळे पर्याय जेव्हा आपण पूर्णपणे एक्झॉस्ट करतो, आपण ट्राय करून त्यातनं काही निष्पन्न होत नाही तेव्हाच आपण ऑपरेशन करून घ्यावं. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं जर का आता सांधे दुखत असतील तर सुरुवातीला तुम्ही वजन कमी केलं आहे का, खाली उठणं बसणं बंद केलं आहे का, जिने चढणं उतरणं बंद केलं आहे का, त्याच्या बरोबरीने व्यायाम सुरू केलेत का, आणि हल्ली काही गोळ्या येतात की ज्याला आम्ही कार्टिलेज सप्लिमेंट असं म्हणतो. म्हणजे ते सगळं घेऊन जर का तुम्हाला बरं वाटत असेल आणि तुमचे दैनंदिन व्यवहार चांगले चालले असतील तर आपल्याला ऑपरेशनची आत्ता गरज नाही आहे. पण जर का हे सगळं करून सुद्धा आपल्याला 5 मिनटं पण चालता येत नाही किंवा रात्री कुशीवरती वळताना पण दुखतं किंवा असं एखादे समजा अख्खं कुटुंब कुठे शॉपिंगला किंवा नाटकाला निघाल्याने केवळ आपल्याला जाता येत नाही असं जेव्हा असेल त्यावेळेला आपल्याला ऑपरेशनची गरज आहे. आणि राहिला आपल्या मुलीचा प्रश्न
तर तिला आता एवढ्या लहान वयात दुखत असेल तर काही कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन B12 याची कमतरता तर नाही आहे ना, किंवा रक्तामध्ये संधिवाताची टेस्ट पॉझिटिव्ह वगैरे नाही आहे ना, हे म्हणजे डॉक्टरी सल्ल्यानुसार काही रक्त तपासून वगैरे ठरवावं लागेल की सांधे तिचे का दुखतात. म्हणजे नुसतं ऐकून काही ठरवता प्रत्यक्ष सांधे दुखतायत ही डेफिनेटली हा एक अलार्मिंग सिग्नल आहे, अलर्ट सिग्नल आहे, त्यावरती ऍक्शन घेणं जरुरी आहे. बरोबर. पण ते कन्सर्न डॉक्टरशी बोलून ते करायला लागेल. पुढे सांग आणखी काय चांगली उदाहरण. तर ह्या ठिकाणी आपण बघतोय की हा जो झिजलेला सांधा आहे ते त्या ठिकाणी नवीन सरफेस बसवण्यामध्ये आलेला आहे. अजून बघितलं तर ह्या ऑपरेशन नंतर पेशंटला लगेच आपण चालायला सुरुवात करतो. 1-2 दिवसानंतर त्या सांध्यांची हालचाल व्हावी म्हणून एका मशीनच्या साहाय्याने सुद्धा हा पाय हलवला जाऊ शकतो. म्हणजे आपण शांतपणे बसून TV बघू शकतो आणि मशीन आपला पाय हलवतोय. त्यानुसार रिप्लेसमेंटच्या नंतर जे वाकडे पाय असतात, म्हणजे ऑपरेशनच्या आधी बघितलं तर हे पूर्णपणे ह्याला बो लेग म्हणतो आम्ही, म्हणजे दोन्ही पाय धनुष्याकृती आहेत, तर ते ऑपरेशनच्या नंतर सरळ केले जाऊ शकतात. याला इंग्लिशमध्ये नॉक नी किंवा आपण मराठीमध्ये फेंगडे पाय म्हणतो. मुख्यत्वे करून संधिवातामध्ये असं होतं. तर ऑपरेशनच्या आधी ज्यांचे पाय वाकडे असतात ते नंतर पाय सरळ पण केले जाऊ शकतात. याला एक कॉम्बिनेशन आजार आहे, म्हणजे एका साईडला बो लेग आहेत आणि दुसऱ्या साईडला नॉक नी आहे. अशा वेळेला हे दोन्ही पाय ऑपरेशनच्या नंतर सरळ करून त्यांना चालणं वगैरे करता येतं. आता संधिवातामध्ये कधी कधी असं होतं की गुडघा खूप दुखतो आणि गुडघ्याचा मागचा जो भाग आहे तो आपण झोपलो तरी बेडला टच नाही होत. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर जवळजवळ एवढी गॅप ही त्या बेडमध्ये आणि सांध्यामध्ये ही इथे बघा ही गॅप राहते. असं जेव्हा होतं तेव्हा खूप दुखायला लागतं. एखाद्या नॉर्मल माणसाने पण जर का सांधा एवढा बेंड करून चालायचा प्रयत्न केला तर त्याला चालता पण येणार नाही. आणि मग नंतर काय होतं की चालणं बंद झालं की सांधे आणखीन आखडून जातात. आणि अशा ह्या एक्सरेमध्ये सुद्धा बघितलं आपण तर 2 हाडांच्या मध्ये कुठेही गॅप नाही आहे इथे. मग रिप्लेसमेंट करून या पेशंटला चालतं करता येत होतं. म्हणजे ही स्वतः फोन घेऊया. स्मिता गोरे माहीम. हा बोला मॅडम. हा बोला बोला. स्मिता गोरे. मी डॉक्टर आधी मी माझा अनुभव सांगते. आणि या वैद्यांनी सांगितलं त्याप्रमाणे माझे दोन्ही गुडघे खूप वर्ष दुखत होते आणि कोण जे सांगेल ते उपचार चालू होते नवीन नवीन रोज. पण तुम्ही आता म्हणालेत ना ते शेवटचा उपाय म्हणजे नी रिप्लेसमेंट. मला बाकीच्या माझ्या प्रेक्षक मंडळींना तेच सांगायचंय. माझं वय आज 68 आहे. 5 वर्ष ऑपरेशन होऊन झाली. मी इतकी सक्सेस झाले की आमच्या माहीमच्या एरियात माझं ऑपरेशन झालेलं आहे. हे मी चालताना आम्ही बायकांचे मंगळागुरीचे खेळ खेळतो, आम्ही गरबा खेळतो. कुणालाही वाटत नाही की माझं ऑपरेशन झालंय. तेव्हा मला असंच सांगायचंय की किती उपाय केले तरी शेवटचा उपाय म्हणजे नी रिप्लेसमेंट. आणि मला आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा मी ऑपरेशन केलं तेव्हा असं म्हणत की हे ऑपरेशन फक्त 15 वर्षच याची मुदत आहे. तर आता माझी 5 वर्ष झालेली आहेत. तर मला असं विचारायचं आहे की खरंच का 15 वर्ष झाल्यानंतर तुम्ही परत आमचं ओपन करून परत ऑपरेशन करता की काय? म्हणजे पुढचं झालीच माझी 10 वर्ष पूर्ण तर पण पुढचं मी आपलं आधीच विचारून ठेवते. आणि बाकी उठायचं नाही म्हणजे खाली बसायचं नाही हे सगळं आम्हाला आवडतं. कारण काय ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही पूर्ववत जीवन जगू शकतो हे माझ्या सगळ्या बांधवांना सांगायचंय. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगा. मला असं वाटतं की सुनीताबाईंनी खरं म्हणजे तुम्हाला दाद दिलेली नाही. त्याच्यामध्ये मला एक वाक्य ह्याच्यामध्ये आठवतं की माझी एक पेशंट आहेत म्हणजे ते त्या स्वतः बरेच कार्यक्रम वगैरे करतात. तर एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्यांना खूप दिवस गुडघे दुखत होते आणि त्या खूपदा अशा चालताना वगैरे लंगडत चालायच्या. तर त्यांनी असं वाक्य म्हटलं होतं की अहो लोकांनी मला सांगितलं की ॲलोपॅथीमध्ये घ्या, दुसऱ्याने म्हटलं की होमिओपॅथी घ्या, तिसऱ्याने म्हटलं की नॅचरोपॅथी घ्या. तर मी जेव्हा होमिओपॅथी, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी आणि सिम्पथी हे सगळे घेऊन सुद्धा जेव्हा बरी नाही झाले तेव्हा मी नी रिप्लेसमेंट करून घेतली. आणि हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की हा शेवटचा उपाय, हा पहिला उपाय नाही. आणि जेव्हा सगळं थकल्यावरती हे करून घ्यावं. आणि मिसेस गोरेंनी जसं आता आपल्याला सांगितलं की त्यांना सगळे एकंदर जे गोष्ट सिनियर सिटीजनला करावीशी वाटतात, लग्न, मुंज, कार्य, नाटक, शाळेत जाणं, मंदिरात जाणं आणि मंगळागौर, हे सगळं त्यांना करता येते, फार चांगली गोष्ट आहे. आणि असं काही नसतं की 15 वर्षांनी म्हणजे 14 वर्ष आणि 364 दिवशी त्या जेव्हा झोपतात आणि 15 वर्षी उठतात तेव्हा सांधा बदलावा लागेल असं काही नसतं. ह्याच्यामध्ये असंही कधी कधी घडलेलं आहे की काही काही वेळेला 10-12 वर्षांनी पण हे पुन्हा करावे लागतात. आणि कधी कधी 23-24 वर्ष टिकलेले सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही तसं वापरता, तुमचं कॅल्शियम किती आहे, ऑस्टिओपोरोसिसवरती कंट्रोल आहे का, या सांध्याचं बॉन्डिंग तुमच्या हाडामध्ये कसं आहे, याच्या सगळ्या गोष्टींनी हे ठरतं की हे किती वर्ष टिकणार आहे. आणि कमीत कमी 4 वेळा
म्हणजे प्रेझेंट जे सायन्स आहे त्यानुसार कमीत कमी 4 वेळा हे पुन्हा करता येतं. त्यामुळे पहिल्यांदी केल्याच्या नंतर दुसऱ्यांदा, दुसऱ्यानंतर तिसऱ्यांदा असं हे करता येऊ शकतं. आणि असाही विचार करा की 15 वर्ष म्हणजे 2025ला माणसाची किंवा जगाची, भारताची काय परिस्थिती असेल, केवढं प्रगत सायन्स झालं असेल. 1995ला जी गोष्ट शक्य नव्हती ती हल्ली शक्य झालेली आहे. त्यामुळे आपण खूपदा एखाद्या गोष्टीचं उत्तर हे फार फ्युचरकडे न बघता आजचा प्रॉब्लेम आणि आजचं सोल्युशन यानुसार घेतलेलं केव्हाही चांगलं. मला असं वाटतं की 20 वर्ष अजून जायची, कशाला आता काळजी करायची नाही का मॅडम. आणि मला असं वाटतं की परिस्थितीवर नसतं तर मनस्थितीवर तुमचं मानसिक किंवा शारीरिक आरोग्य अवलंबून असतं. मी वैद्य साहेबांना विचारणार आहे की सुजोग थेरपी असं काहीतरी म्हणतात, त्याबद्दल काय सांगाल? डॉक्टर पार्क यांनी सु म्हणजे काय, हात आणि पाय, सुजोग असं त्याचं आहे. तर त्यांनी मायक्रो बेसिसवरती सगळे केलेलं आहे आणि जगावरती एक मोठा उपकार करून ठेवलेला आहे. त्यांनी याच्यात अगदी थोडक्यात ज्येष्ठ नागरिकांच्या सहज लक्षात राहावं आणि त्यांचं त्यांनी पूर्ण आपले आजारापासून मुक्त व्हावं याच्याकरता अगदी बेसिक काय आहे ते मी सांगतो की त्यांच्या थिअरीप्रमाणे मधलं बोट कुठल्याही बाजूचा, आता जर डावा हात असला तर डाव्या हाताचं मधलं बोट हा त्या बाजूचा पाय आहे. उजव्या हाताचं मधलं बोट म्हणजे हा उजवा पाय झाला. तर त्याच्या शेजारचा, आता हे जर डाव्या हाताचं मधलं बोट घेतलं तर हा डावा पाय होत असला तर शेजारचा आहे तो उजवा पाय होतो. उजव्या पायाच्या शेजारी हा उजवा हात होतो. इकडचा डावा पाय असल्या कारणानं मधलं बोट, इंडेक्स फिंगर जे आहे तो डावा हात होतो. आणि हे आहे ते हे डोकं आहे, हे पूर्ण मान आहे. ही जर आपण अशी फिरवली तर पूर्ण मनुष्याचा आकार आपल्याला दिसायला मिळतो. हा या दृष्टीनं. आता परमेश्वराने 3 जॉईंट्स प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत की हाताला 3 आहेत, 1 2 3, कोपर दुसरा आला, मनगट तिसरा आला. त्याप्रमाणे आता या हात जर बघायचं झालं तर हा खांद्याचा पोर्शन आला, हा कोपराचा पोर्शन आला आणि हा जो आहे तो तुमच्या मनगटाचा पोर्शन आला. मग त्याप्रमाणे तुम्हाला आता ही बाजू आहे ती आतल्या बाजूची येते, त्याला इन आणि यांग वगैरे म्हणतात, ते आपण सोडून द्यावं. हे इन बाजू झाली, ही यांग झाली, मागची बाजू झाली. हा जर असा घेतला तर इकडनं स्पाईन पूर्ण सुरुवात होते आणि मागच्या बाजूने इथपर्यंत माकडाड इथपर्यंत येते. इकडचं आता बघितलं तर एखाद्याला खांदे दुखे हे असले, आमची इन्स्ट्रुमेंट्स पुष्कळ असतात, ती गोष्ट निराळी आहे. पण सर्वसामान्य लोकांनी काय करायला पाहिजे याच्याविषयी महत्वाचं. हां, ते महत्त्वाचं आहे. तर एक साधी पेन्सिल घेऊन म्हणा किंवा एक साधं पेन घेऊन, जर त्याने आता एखादा गुडघा दुखतोय म्हणलं तर आता कुठल्या बाजूचा गुडघा दुखतोय, तर हा डाव्या बाजूचा दुखतोय. तर डाव्या बाजूचा गुडघा एक्झॅक्टली कुठं दुखतोय त्यांनी जरी रोज सकाळी जरी असं नुसतं पेननी किंवा पेन्सिलीने हे केलं तरी त्यांना खूप पायाला आराम वाटेल. दुसरी गोष्ट सीड थेरपी पण आहे त्याच्यात. आता गुडघ्याचा भाग मी सांगितला की हा मधला जो जॉईंट आहे हा कॉरस्पॉन्डिंग त्यांच्या थिअरीप्रमाणे गुडघ्याचा पॉईंट आहे. मग एका ठिकाणी जर असं फिरवताना पेन किंवा पेन्सिल जर दुखलं तर तो पॉईंट कॉरस्पॉन्डिंग तुमचा त्या पायाचा गुडघ्याचा असतो. मग त्या ठिकाणी मेथी म्हणा किंवा काळी मिरी म्हणा असली मायक्रोपोर टेप असते, त्याला आम्ही लावतो आणि ती तिथं चिकटवून ठेवतो. हे सर्वसामान्य लोकही आता मेडिकल याच्यामध्ये मिळते, ते करू शकतात. टेनिस एल्बो म्हणा किंवा आता सायटिका आहे, तर सायटिकाच्या करता तुम्ही नुसते इकडनं दाणे घ्यायचे आणि ह्या इकडनं जर तुम्ही इकडच्या आतल्या बाजूने आता डाव्या बाजूला असला तर ह्या बाजूला तुम्ही जर ते दाणे मायक्रोपोर टेपनी चिकटवले नक्कीच आराम मिळतो. ही झाली याची आराम मिळतो, हा महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. आणि मी डॉक्टर पाटलांना मात्र सांध्याचं प्रत्यारोपण हा विषयावर विचारणार आहे एका छोट्याशा विश्रांतीनंतर. उत्तरार्ध कार्यक्रमात मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत. या ठिकाणी माझ्यासोबत आहेत डॉक्टर मिलिंद पाटील आणि शांताराम वैद्य आणि यांच्याशी आपण सांधेदुखी एक समस्या विषयावर चर्चा करतोय. झोपल्याच्या नंतर सुद्धा गुडघा मागे टच नाही होत, तर अशा लोकांना चालता सुद्धा येत नाही आणि हे व्हीलचेअर मधनं खूपदा येतात. आता ऑपरेशनच्या नंतर ही व्यक्ती जिने चढ उतरू शकते आणि नॉर्मल माणसाप्रमाणे जिन्यावरून उतरणं आणि चढणं हे शक्य आहे. हातामध्ये काठीची पण गरज नाही आणि ही जी प्रगती आहे ती प्रत्यारोपणाने होऊ शकते. पण ह्या स्टेजला आपण पोचले असाल तरच ते करून घेणं जरुरी आहे. म्हणजे असं नाही की हे प्रत्येकाने करणं जरुरी आहे. अजून एखादं उदाहरण बघितलं, तीव्रतेवरती अवलंबून आहे. म्हणजे ही व्यक्ती हिला चालताच येत नाहीये, दोन्ही पायाला पूर्णपणे बाक आहे, ह्याला बो लेग म्हणतो आम्ही, आणि ऑपरेशनच्या नंतर दोन्ही पाय सरळ झालेले आहेत आणि चालणं एकदम शक्य होत आहे. म्हणजे त्या पद्धतीला जेव्हा चालणं बंद झालेलं आहे तेव्हा मात्र ह्या पर्टिक्युलर ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. या व्यक्तीचा पाय फेंगडा आहे, म्हणजे बघितलं आपण तर चालताना
हे ऑलमोस्ट 45 डिग्रीमध्ये तो अँगलमध्ये आहे आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर हा पाय पूर्णपणे सरळ झालेला आहे आणि आधीचा गुडघा बघा आणि हा गुडघा बघा. हे चालणं जे आहे हे नॉर्मल होऊन जातं. ही व्यक्ती बँकेत सुद्धा काम करते, रोजचा स्कूटरचा प्रवास, रोजचे 8-10 तासाची ड्युटी हे सहज शक्य झालेलं आहे. आता ही एक जी व्यक्ती आहे ती कोकणामध्ये बरीच वर्ष हा आजार सहन करून चालणंच शक्य नव्हतं आणि 2 पावलंसुद्धा चालायला 2 लोकांनी पकडलेलं आहे. ॲक्च्युली अगदी दोन्ही पायात आर्थरायटिस आहे, एक पाय फेंगडा झालेला आहे आणि दोन्ही पायाच्या ऑपरेशननंतर एक 20 दिवसामध्ये जवळजवळ हे जे चालणं आहे ते नॉर्मल होऊन जातं आणि काही काठी न घेता दोन्ही पाय सरळ करून चालणं हे सहज शक्य झालेलं आहे. म्हणजे नंतर जे फिरणं खूपदा काय होतं की ह्या गोष्टीमुळे एक न्यूनगंड होतो की मला चालता येत नाही, बाहेर जाता येत नाही, चालताना लंगडते आणि मग बाहेर जाणं बंद होतं आणि व्हिशियस सायकल होतं. मग हाडं कमकुवत होतात, वजन तुमचं वाढत जातं आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला बाहेर पडण्याकरता हे पर्टिक्युलर ऑपरेशन अतिशय आपल्याला फायदेशीर आहे. म्हणजे ही परदेशी स्त्री आहे, हिला उभं पण राहता येत नाही आहे. म्हणजे 2 माणसांनी धरून त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून ती केवळ 2 पावलं टाकते आहे आणि दोन्ही गुडघ्याची एकत्र ऑपरेशन करून एक साधारणतः 15 दिवसामध्ये तिला वॉकरच्या सहाय्याने चालता यायला लागलेलं आहे आणि ती मुख्यतः म्हणजे ती स्वावलंबी झाली. म्हणजे आज काही जरी आपल्याला नाही करता आलं तरी बेडपॅन, युरिन पॉट ही पाळी येता कामा नये. स्वतःच्या पायाने आपल्याला टॉयलेट जाता यायला पाहिजे, बाहेर जाता यायला पाहिजे, एक शॉपिंग म्हणजे स्वावलंबन जे मेंटेन ठेवायला पाहिजे सिनियर सिटीजनना, त्या स्टेजला हे ऑपरेशन अतिशय युजफुल आहे. तुमच्यासारखी मंडळी. आणि मगाशी त्या मिसेस गोरे विचारत होत्या की खाली बसता येतं का. सुदैवाने असे सांधे हल्ली प्रगत झाले त्याच्यामध्ये मांडीसुद्धा घालता येते, म्हणजे खाली बसणं पण शक्य झालेलं आहे. अर्थात हे प्रत्येकाला जमत नाही, कारण की खाली बसण्याकरता तुमचे जे स्नायू आहेत, तुमच्या लिगामेंट्स आहेत, त्यांचा लवचिकपणा, त्यांची ताकद याला फार महत्त्व आहे. आणि जर का आपण नुसता सरफेस बदलला आणि तुमच्या लिगामेंट चांगल्या नसतील किंवा स्नायू स्ट्रॉंग नसतील तर सुद्धा तुम्हाला बसणं शक्य होत नाही. पण ते जर का असेल तर मात्र हे बसणं शक्य आहे. म्हणजे खुर्चीवरती बसून आपल्याला समजा शूची लेस बांधायची आहे, तेवढी ॲक्टिव्हिटीसुद्धा कधी कधी कठीण होते. आणि कोणाला ट्रिपला जायचं आहे, आता उंटावरती बसायचं आहे, घोड्यावरती बसायचं आहे. म्हणजे ट्रिपमध्ये असं व्हायला नको की राजस्थान टूरला सगळा ग्रुप गेला आणि मी बसमध्ये बसून होते. राजस्थानमध्ये तुम्ही फिरणार कसे. म्हणजे हे जे आहे ही ॲक्टिव्हिटी करता येणं म्हणजे लाईफ एन्जॉय करता यायला पाहिजे. इतकी वर्ष आपण काम केलंय, आता पुढे लाईफ एन्जॉय करता यायला पाहिजे. उंटावरचं शहाणे व्हायला हरकत नाही. म्हणजे खुर्चीवरनं उठताना वगैरे सुद्धा नॉर्मल माणसाप्रमाणे उठता यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या शक्य होतात. म्हणजे एखाद्या वेळेला लग्नामुंजासारखा कार्य, आता कोणाला मेडिटेशन करायचं आहे तर मांडी घालून बसायचं, तर मांडी घालून बसणं हे समजा ऑपरेशन नंतर शक्य नाही झालं तर खूपदा पूर्वी काही पेशंट तयार नाही व्हायचे की आता आम्हाला मांडी घालून बसताना आम्ही आमचे प्राणायाम कसे काय करू. तर मांडी घालून बसणं सुद्धा शक्य झालेलं आहे या एजला सुद्धा. पण आधी करता यायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्हाला जर का 15 वर्ष मांडी नाही घातली आहे तर आता नंतर तुम्ही मांडी घालू शकाल. पण तुम्हाला कालपोरापर्यंत मांडी घालता येत होती तर तुम्हाला आर्थरायटिसमुळे मांडी घालणं बंद झालेले तर आपण ऑपरेशन नंतर पुन्हा घालू शकता. लहानच्या चौरंगावरती बसणं एखाद्या कार्याच्या वेळेला वगैरे हे पण शक्य झालेलं आहे. म्हणजे कधी कधी आता हा माणूस तबलजी आहे, याला जर का ऑपरेशन नंतर तबला वाजवता नाही आला तर ही इज जॉबलेस. तर त्यावेळेला तो मांडी घालून खाली बसू शकतो, तबला वाजवू शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एखाद्या वेळेला समजा आता म्हणजे आता ही व्यक्ती जी आहे पोलिसामध्ये काम करते, त्याला कुठल्याही गोष्टीला सामोरं जावं लागतं. कधी झाडावरती चढतो, कधी. तर ही सगळी नॉर्मल ॲक्टिव्हिटी प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याचे स्नायू लिगामेंट स्ट्रॉंग आहेत त्यांना करता सुद्धा येऊ शकते. त्यामुळे हे ऑपरेशन करून आपलं पुढचं लाईफ एन्जॉय करणं याला महत्त्व आहे. बरोबर. मी वैद्य सामंतकडे वळणार आहे की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करताय, त्याबरोबर तुम्हाला अध्यात्मात देखील रुची आहे. तर ज्येष्ठ नागरिकांचं काही प्रबोधन वगैरे करता का, त्या संदर्भात काय सांगा. ज्येष्ठ नागरिकांकरता म्हणजे प्रत्येकाने गुरु हा केला पाहिजे. अच्छा. गुरु म्हणजे नुसता भगवी वस्त्र घातली आहेत असं नाही, पण जो खरा सद्गुरू असतो की जन्ममरणाचं फेरा जो चुकवू शकतो तो खरा सद्गुरू. अशा याची जन्म आई वडील असतात ते एका जन्माचे असतात. सद्गुरू असतो तो दर जन्मी तोच असतो, तोच राहतो. मग त्याच्यामुळं मी कोण, हू आम आय, मी कोण हे सद्गुरूकडनं आपल्याला कळू शकतं. आतली घाण जी असते जन्मोजन्मीची तो फक्त सद्गुरूच घालवू शकतो. त्या कारणानं सद्गुरू करणं ज्येष्ठ नागरिकांकरता मी तर म्हणेन. मग त्यांचं नामस्मरण आपण नेहमी टी व्हीवरती वगैरे ऐकता, जे पुराणात आम्ही वाचतो ते हेच आहे की नाम हे आधांतरी आहे. मग तुम्ही नामाचा जप घ्या किंवा हे आहे. आणि सद्गुरूचं कडनं मिळणारं जे वचन आहे
किंवा जो बोध आहे तो जर तुम्हाला हे केला तर त्याच्यामध्ये थोडक्यात सांगितलं की अंतरी गेली या अमृत, बाह्य काय या लखलकीट, असं जे म्हणलेलं. आपण प्रबोधन काय करता ते सांगा. आम्ही मुख्य आहे ते 3 ग्रंथ वाचतो. अच्छा. एक म्हणजे दासबोध वाचतो, एकनाथी भागवत वाचतो, आणि तिसरा आहे तो भगवद्गीतेवरती म्हणजे ज्ञानेश्वरी वाचतो. बाकी आम्ही काही वाचत नाही. गुरु शिष्य संवाद काय आहे तो मुख्य वाचतो आम्ही. तेच आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही ते करा, एकाच गुरुच्या मागं 10 गुरूंच्या मागं तुम्ही जाऊ नका, हे आम्ही त्याला काय किती प्रतिसाद किती असतो, किती ज्येष्ठ नागरिक येतात वगैरे काय सांगतो. आमच्याकडे जवळजवळ ज्येष्ठ नागरिक असे बघितले तर 25-30 तरी कमीत कमी असतात. खूप लांबना विरारकडनं सुद्धा येतात. आणि गुरु कोण आहे ते तुम्हाला जर असं बघितलं तर ओळखता सुद्धा नाही येणार. सगळी कामं करत असतात, ते आपल्याला कळणार पण नाही. एकाने मला सांगितलं की मी तुमच्या गुरूंच्या भेटीला येऊ का, म्हटलं ये. आणि ती व्यक्ती जाऊन आली आणि नंतर म्हणते त्या यांना भेटले, मी मामांना भेटले. अरे पण मामा होते तेच गुरु होते. अरे बापरे ते का, असं म्हणजे खरे गुरु, ते खरे गुरु. नाहीतर मी वडा नुसते असलेले किंवा एखाद्या गुरुला भेटायला जायचं आणि 1,500 रुपये द्या मग ते 5 मिनिटं तुमच्याशी बोलतील, असे गुरु काय आपल्याला उपयोगाचे नाहीत. बरोबर. असे मी डॉक्टरांना विचारलं की उतार वयातले संधिवात आणि तरुणपणातले संधिवात याच्यात काही फरक आहे का? उतार वयामध्ये जो संधिवात होतो त्याला ॲक्च्युली आम्ही इंग्लिशमध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. आणि हे ॲक्च्युली एक प्रकारची झीज आहे. म्हणजे कुठल्याही गाडीचे टायर समजा कधी ना कधी झिजणार आहेत, तसे हे झिजणारे सांधे जे आहेत त्याला उतार वयातला संधिवात म्हणायला हरकत नाही. आणि तरुण वयामध्ये जो होतो ते आत्ता मगाशी त्या एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होता, म्हणजे ज्याला ॲक्च्युली मराठीत संधिवात असं म्हटलं जातं, तर तो तरुण वयामध्ये होणारा संधिवात आहे. उतार वयातला संधिवात शक्यतो करून गुडघ्याला होतो आणि तरुण वयातला संधिवात हा कुठल्याही सांध्याला होऊ शकतो. म्हणजे खांद्याला, एल्बोला, हाताच्या बोटांना, कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही संधिवात जे आहेत ते दोन्ही वेगळे आहेत. उतार वयातला संधिवात सुदैवाने अगदी मुंगीच्या पावलांनी येतो, हा फार फास्ट येत नाही. पण तरुण वयातला संधिवात हा मात्र झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे त्याला वेळीच आळा घालणं, डॉक्टरचा सल्ला वगैरे फार महत्त्वाचा आहे. जयंत मराठे, पुणे. एक दूरध्वनी आम्ही घेतो आधी. हा बोला. हॅलो. हा बोला. हा मी पुण्याहून बोलतोय. नमस्कार. माझ्या डाव्या पायाला थोडासा दुखतो आणि डॉक्टरना दाखवलं तर त्यावेळी त्यांचं म्हणणं की कॅल्शियम कमी झालंय. वय आहे माझं 67. तर कॅल्शियम कमी होण्यावर कोणता उपाय करता येईल याबद्दल मला माहिती दिल्यास आपला आभारी होईल. धन्यवाद. आपलं कॅल्शियम कमी असेल तर आपल्या डॉक्टरांनी आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या असतीलच. आणि त्याच्याकरता काही महत्त्वाच्या गोष्टी त्या सगळ्याच म्हणजे हा प्रश्न जो आहे तो सगळ्याच सिनियर सिटीजनना लागू पडणार आहे की त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की कॅल्शियमची गोळी घ्यायला पाहिजे. त्याच्याबरोबरीने व्हिटॅमिन D3 सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणजे नुसतं कॅल्शियम घेऊन फायदा नाही, हे दोन्ही एकत्र जावं लागतं. त्याच्याबरोबरीने दूध किंवा दुधाचे बाकीचे पदार्थ जे आहेत, पनीर आहे किंवा ताक आहे, दही आहे, हे पण आपल्या जेवणामध्ये असायला पाहिजे. सोयाबीन नावाचं जे प्रोटीन आहे ते हाडांकरता खूप चांगलं असतं. त्यामुळे रोजच्या गव्हाच्या पिठामध्येच थोडं सोयाबीन मिक्स करावं आणि त्यानुसार आपलं पोळ्या वगैरे बनवाव्यात. आणि थोडं सकाळचं जे कोवळं ऊन आहे त्याचं पण आपल्या शरीरावरती थोडा पडलं तर चांगलं होत असतं. आणि गुडघ्याचे किंवा शरीराचे व्यायाम जे असतात की त्यांनी त्या अवयवाचं रक्ताभिसरण चांगलं राहतं. त्यामुळे कॅल्शियमच्या व्हिटॅमिन Dच्या गोळ्या घ्याव्यात, आहारामध्ये कॅल्शियम वाढवावं, थोडेसे व्यायाम करावेत आणि सकाळचं कोवळं ऊन घ्यावं, हे महत्त्वाची गोष्ट आहे. दॅट इज बेसिक. आम्ही वैद्यशास्त्रामध्ये विचारतोय की जी जुनाट दुखणे आहेत बरं का, ती आपण बरी करता ज्येष्ठ नागरिकांची, पण हा विषय तुम्ही ज्येष्ठांपर्यंत पोहोचवता कसा? काही शिबिर असं काही घेता का? शिबिर घेतो जिथं जिथं. आता वाईला मी होतो तेव्हा तिथं रोटरी क्लब, लायन्स क्लबकडनं तिथं मला बरेच वर्षापूर्वी, अगदी जवळजवळ 15-1 वर्षापूर्वी तिथं मी त्याच्याविषयी माहिती सांगितली. मागच्या वर्षी गरवारेला रोटरी क्लबकडनं मला त्यांनी सांगितलं होतं याच्याविषयी माहिती द्या म्हणून. नंतर मध्ये एकदा जोगेश्वरीला तिथे एक कार्यक्रम होता महिला आघाडीचा, त्यांच्याकडं जाऊन त्याच्याविषयी झालं. त्याचप्रमाणे वीर सावरकर सेवा केंद्राला आम्ही मुद्दाहून प्रशिक्षण केंद्र असं 2 आठवड्यातनं वर्षातनं 2दा शिबिरं भरवतो. त्याच्यात बरेच ज्येष्ठ नागरिक येतात. आम्ही 60 वर्षाचे सुद्धा येतात, 55 वर्षाचे, रिटायर झालेले बरेच येतात आणि ते शिकतात.
आणि आता जोगेश्वरीला मी जिथं मांगल्य हॉलमध्ये फ्री ट्रीटमेंट असते, ते फ्री ट्रीटमेंट, आम्ही एक पैसा पण घेत नाही तिथं, आणि रोजचे मिनिमम 35 ते 40 पेशंट आम्ही हे करतो. मग त्याच्यामध्ये फ्री असल्या कारण त्यांच्या याच्यात सुद्धा भावना निर्माण होते. ते सुद्धा आम्हाला विचारतात की हे कसं आम्हाला शिकता येईल, किंवा एखाद्याच्याकडे गेलो तर आम्ही जास्तीत जास्त त्यांना माहिती द्यायची, हे त्यांना हे करतो, त्यांना एज्युकेट करणं, त्यांना संज्ञान करणं हे महत्वाचं आहे. दूरध्वनी येतोय अजय सोनार, नाशिक. हा बोला अजयजी, बोला. हॅलो. हा बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की THRचं ऑपरेशन सांगितलं आहे वडिलांचं, लेफ्ट साईडचं हिप रिप्लेसमेंट सांगितलेली. तर ते हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर मांडी घालून वगैरे बसता येतं का, आणि त्याचा साधारण खर्च किती असतो, आणि लाईफ पिरियड काय आहे हो त्याचा? खर्च नाही सांगता येणार. सगळं आता कसं आहे आपल्याला सांगतो की THRचं ऑपरेशन हे अतिशय सक्सेसफुल ऑपरेशन आहे, आणि त्या ऑपरेशन नंतर पेशंटचं दुखणं निश्चित जातं. चालणं फिरणं, जिने चढणं उतरणं, आणि रुटीन बस रिक्षा टॅक्सीचा प्रवास हे वगैरे व्यवस्थित करता येतं, काही प्रॉब्लेम होत नाही. खाली बसू शकणारे पण सांधे हल्ली अवेलेबल आहेत, मांडी घालू शकणारे पण सांधे अवेलेबल आहेत. तुमच्या वडिलांची केस त्या प्रकारच्या ऑपरेशनला सुटेबल आहे का, म्हणजे मगाशी मी जसं काय उदाहरणं दाखवली की पेशंट खाली बसू शकत होते, तर प्रत्येकाला खाली बसता येत नाही, पण काही लोकांना बसता येतं. तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे तुमच्या वडिलांची केस सुटेबल आहे का हे बघावं लागेल, आणि त्यानुसार त्या पद्धतीने ऑपरेशन करावं लागेल. आणि हा खर्च जो आहे तो आपण कुठला पार्ट आतमध्ये बसवतो, म्हणजे जॉईंट कोणता बसवतो आणि कुठे करतो, त्यानुसार कमी जास्ती होऊ शकतो. म्हणजे आज हे ऑपरेशन तुमचा 1 लाखामध्ये सुद्धा होऊ शकेल, किंवा 3 लाख सुद्धा खर्च येईल. म्हणजे कुठे आपण करता आणि कोणता पार्ट बसवतो यानुसार तो खर्च मागे पुढे होऊ शकतो. म्हणजे ही रिलेटिव्ह टर्म आहे. ही रिलेटिव्ह टर्म आहे. तर मला असं वाटतं की डॉक्टर पाटलांचं जे की आपण प्रत्यारोपणाचं आपण जे तुम्ही सांगतायत आणि कसं काय जोडताय, तर मला असं वाटलं क्षणभर की मन आणि सांधे जोडणारे तुम्ही डॉक्टर आहेत असं मला वाटलं. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मी डॉक्टरांना असं विचार की आपला मगासपासून जो विषय चालला संधिवात वगैरे, तर महिलांच्या संदर्भात काय वेगळे प्रश्न असतात का, वेगळे प्रॉब्लेम असतात का? नाही, हा संधिवात महिलांमध्ये जास्ती असतो. याचं कारण काय आहे की महिलांना जात्याच एक खाली उठणं बसणं आणि हे प्रकार जास्ती करावे लागतात. त्याच्या बरोबरीने त्यांची हाडं जात्यास थोडी जास्ती ठिसूळ असतात. आणि आपण समजा एखादी स्ट्रॉंग किंवा मजबूत गोष्ट घरी आणली, एखादा मजबूत साबण आणला तर लवकर झिजत नाही तो, पण ठिसूळ जर का साबण आणला लवकर झिजतो. त्यानुसार महिलांच्या हाडांची झीज जरा लवकर होते. त्यामुळे आमच्या पेशंटमध्ये 10 पैकी 9 महिला असतात आणि 1 पुरुष असतो. त्यामुळे हा आजार महिलांच्यामध्ये खूप जास्ती आहे. शेवटी खाली उठणं बसणं जास्ती असल्यामुळे आणि हाडं ठिसूळ असल्यामुळे झीज त्यांची जरा लवकर होते, पण महिलांना हे आजार जास्ती प्रमाणात होत असतात. अच्छा, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, पण एखाद्याच्याजवळ पैसेच नसले किंवा हे नसले, नी जॉईंट रिप्लेस करण्यासारखं नसलं तर मग ॲक्युप्रेशरने निदान त्याला थोडाफार आराम रिलीफ आम्ही देऊ शकतो त्यांना. बरोबर. त्याच्यात मगाशी एकच राहिलं होतं की जे सुजोगचं मी सांगितलं त्याच्यामध्ये हे जेव्हा आपण हे करतो तेव्हा आता हे पुढचा भाग आला गुडघ्याचा, तर तिथं आम्ही कडधान्य असतं ते असल्या मायक्रोपोअर टेपला हे करून तिथं लावून ठेवतो. त्यांना रेग्युलर व्यायाम वगैरे करायला सांगतो. आणि त्याच्यामुळं सुद्धा म्हणजे नी रिप्लेसमेंटला बरेच आता असे लोक येतात, नाही हो पैसेच नाही, 1 लाख रुपये नाही आहेत, काय करावं, तर त्यांना ह्या ॲक्युप्रेशरच्या थोडाफार रिलीफ आम्ही देऊ शकतो. शेवटी रिप्लेसमेंट ज्याची एकदम झीज झालेली आहे त्याला काय नाईलाज होतो. एक दूरध्वनी येतोय, वसंत कुंभार, पुणे. बोला. हा, नमस्कार. नमस्कार. माझं वय आहे 68 आणि मिसेस वय आहे 59. बर. तर मिसेसचा अगोदर प्रश्न विचारतो. तिला 4-5 वर्षापासून पाठीचा आजार आहे, MRI वगैरे घेतलेला आहे, आणि MRI नंतर मग 4-5व्या अंकात 7व्या आणि 5व्या अंकात कॅप आहे, आणि हे घेतलेलं फिजिओथेरपीज करून त्यामुळे जरा थोडासा फरक आहे, आणि बेल्ट लागलेला आहे 5-6 वर्ष झाली. मग तो बेल्ट चालू ठेवायचा का कमी करायचा? व्यायाम आणि दुखणं कमी आलंय, पण बेल्ट वापरावा लागतो बऱ्याच वेळा. काय म्हणा. त्याचबरोबर गेली 4-5 दिवस
प्रश्न आहे. संध्याकाळी झोपेतच खांदी दुखतात दोन्ही. ताडासन सारखे प्रयोग केल्यानंतर मग ते थांबतात दुखायचे. तेव्हा या दोघांच्यासाठी काय करा. आणि माझे गुडघे दुखतात, आपल्याकडून ऐकतो आता गुडघ्याचे, त्या संबंधी जरा व्यायाम सांगावा प्लीज. थँक्यू. कसं आहे बघा, आपल्या मिसेसला म्हणजे ह्यांनी सांगितलं की यांच्या मिसेसला व्यायामाने बरं वाटते सध्या, तर ते व्यायाम करतच राहावेत. आता पट्टा हा वापरावा लागतोय, तर खरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या वेळेला खूप महिने किंवा वर्ष पट्टा लावला आपण तर त्याची सवय होऊन जाते. तर तो सोडणं पटकन शक्य नसतं. तर त्याला आपण लहान मुलाचं कसं विनिंग करतो की नाही, तसं 1-2 तास पहिले पट्टा काढायचा, मग 4 तास काढायचा, असं बिना पट्ट्याचे तास तुम्ही वाढवत गेलात तर तुम्हाला बिना पट्ट्याने पण राहता येईल. आणि ते शक्य होतं की नाही हे बघणं जरुरी आहे. आणि खांद्यांचा त्यांचा जो दुखणं आहे ते त्यांना व्यायामाने बरं वाटतं तरी चांगलीच गोष्ट आहे. आणि गुडघ्याकरता मला असं वाटतं की त्यांनी बरंच आता ऐकलेलंच आहे इथे. त्यानुसार मला असं म्हणायचं की ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम आपण करताय. नाही करतो ना. म्हणजे खरं म्हणजे आपण खूप म्हणजे आत्ता जेव्हा वैद्यसाहेब म्हणाले की पैसे नसतील तर ॲक्युप्रेशर करून घ्या, तर मी असं म्हणेन ॲक्च्युली की पैसे असले तरी रिप्लेसमेंट करून घेऊ नका. ह्याचं महत्त्वाचं कारण की तुम्हाला गरज आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुसते पैसे म्हणजे करायची गरज नाही. आणि पैसे नसताना जर का तुम्हाला रिप्लेसमेंट हा एकच ऑप्शन असेल तर तोही सोडवणं ही आजकाल गोष्ट कठीण राहिलेली नाही. त्यातही बरेच मार्ग आहेत. म्हणजे मी एकटाच नाही पण बरेचसे डॉक्टर आम्ही बघतो की जेव्हा ज्येष्ठ नागरिक संघातून एखादा आय कार्ड असलेला पेशंट येतो तेव्हा त्याला कन्सेशन दिलं जातं. म्हणजे तपासण्यामध्ये पण दिलं जातं, ऑपरेशनमध्ये पण दिलं जातं. म्हणजे तपासण्यामध्ये खूपदा आम्ही फक्त 50% चार्जेस वगैरे घेतो. ॲट द सेम टाईम रोटरी क्लब, लायन्स क्लब किंवा इवन या मेडिकल कंपन्या आहेत त्यांच्या साहाय्याने खूप कॅम्प घेतले जातात आणि ते फ्री कॅम्प असतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मी स्वतः कॅम्प केलेले आहेत आणि खूप ठिकाणी आम्ही बोर्डही बघितलेले आहेत की हे कॅम्प होत असतात. त्याच्या व्यतिरिक्त हे शक्य आहे की ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मेडिक्लेम करता येतो. म्हणजे मी बघितले त्यांनी कसे केले ते अनुभव आपल्याला मी सांगतो. खूपदा काय असतं की एखाद्या व्यक्तीच्या मुलाला किंवा मुलीला जेव्हा एखादी नोकरी मिळते तेव्हा त्यांच्या ऑफिसतर्फे ग्रुप इन्शुरन्स असतो. त्या इन्शुरन्समध्ये आई वडिलांना कव्हर केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मी असं बघितलं की कच्छी समाज किंवा काही वेगवेगळे समाज जे आहेत त्यांनी अख्ख्या समाजाचा ग्रुप इन्शुरन्स केलेला आहे. तर ह्या ग्रुप इन्शुरन्समध्ये काय होतं, तुमचे आधीचे आजारसुद्धा कव्हर केले जातात. आणि वेगवेगळ्या संस्था आहेत. म्हणजे डॉक्टर तर कन्सेशन देतातच, पण जे समजा हे कन्सेशन दिल्यानंतर पण जे चार्ज आहे तो तुम्हाला नसेल परवडत तर सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, मुख्यमंत्र्यांचा निधी आहे. म्हणजे माझ्या बऱ्याचशा पेशंटनी या वेगवेगळ्या संस्थांकडून पैसे आणून दिलेले आहेत आणि त्यांचे चेक खूपदा हॉस्पिटलच्या नावाने येतात. त्यामुळे मला माहिती आहे की होऊ शकतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांकडनं सुद्धा फायदा आहे आणि काही संस्था सुद्धा मदत करायला पुढे येऊ शकतात. हो, आम्ही रोटरी क्लबच्या तर्फे आम्ही शिबिर घेतो. त्यांना तपासलं जातं. त्या ठिकाणी जर का काही व्यक्तींना आपल्याला बघूनही कळतं की त्यांची कपॅसिटी नाही आहे, त्यांना कन्सेशन दिलं जातं. कमी खर्चामध्ये सांध्यांचं प्रत्यारोपण केलं जातं. हे सहज शक्य आहे. म्हणजे असं नाही की म्हणजे प्रत्येक डॉक्टरला म्हणजे सध्या भारतामध्ये माणुसकी खूप आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं एकमेकाशी कनेक्शन खूप चांगलं आहे. त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा खूप सामाजिक बांधिलकी आहे आणि नागरिकांना मदत नक्कीच करू शकतो आपण योग्य त्या ठिकाणी. एक दूरध्वनी येतोय, राजेंद्र जांबवाडीकर, औरंगाबाद. हा बोला. हा बोला. हा बोला. हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. हा नमस्कार. सर माझं आता जस्ट माझा गुडघ्या दुखायला सुरुवात झालेली आहे आणि एक्सरे मध्ये पाहिलंय आता तर पूर्ण फट आहे. तर ते तर मला हे विचारायचं की सुरुवातीला काय काळजी घेतली पाहिजे की पुढे आपल्याला सांधेवात होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून काय काळजी घ्यावी आणि काय ट्रीटमेंट घ्यावी याचं जर मार्गदर्शन द्यावं तर बरं होईल. ॲक्च्युली मगाशी आपण जे म्हटलं की सांध्यामध्ये फट आहे म्हणजे ज्याला गॅप म्हटलं जातं, ही ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे. खूपदा पेशंटला असं वाटतं की गॅप झाली म्हणजे वाईट आहे का काय, तर गॅप असणं नॉर्मल पेशंटला गॅप असते. त्यामुळे गॅप असणं ही चांगली गोष्ट आहे. आणि सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे आपल्याला जी गोष्ट केली की दुखतं ती गोष्ट करू नका. म्हणजे उदाहरणार्थ खाली बसताना दुखलं तर खाली बसू नका. भारतीय पद्धतीने शौचाला बसलं दुखलं तर कमोड वापरायला लागा. जेवायला टेबल वापरायला लागा. जिने चढता उतरताना दुखलं तर जिने चढणं उतरणं बंद करा किंवा कमी तरी करा. वजन जास्ती असेल तर वजन कमी करा. रेग्युलर कॅल्शियम सप्लिमेंट चालू ठेवा आणि गुडघ्याचे व्यायाम रेग्युलर करा. जर का ह्या गोष्टी केल्यात तर निश्चितच आपल्याला ज्याला आम्ही एंड स्टेज म्हणतो म्हणजे तुमच्या ज्या आजाराचा जो डिटेरिओरेशनचा स्पीड आहे म्हणजे झीज व्हायची जी गती आहे तिला तुम्ही थोडासा
आळा घालू शकता, त्याचा स्पीड तुम्ही कमी करू शकता. मला एक सांगा डॉक्टर की सांध्यानं सूज आल्यानंतर मसाज करणं किती धोकादायक आहे? शक्यतो मसाज तर करू नये. म्हणजे सूज जर का सांध्याला असेल तर आमच्या मते दुखण्यापेक्षा सुजेला महत्त्व जास्ती आहे. म्हणजे एखादा पेशंट जर का म्हटला की नुसतं दुखतंय तर त्याला महत्त्व एवढं नाही आहे, पण जर का सूज असेल तर त्याला महत्त्व जास्ती आहे. आणि सुजेकरता डॉक्टरी सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. सांध्यामध्ये आतमध्ये पाणी भरलंय का, किंवा काही संधिवात आहे का, कधी युरिक ॲसिड वाढतं आणि सूज येते तर ते आहे का, हे रक्त तपासून बघायला पाहिजे. आणि सूज असताना मसाज मात्र निश्चितच घेऊ नये. का सूज आली ह्याचं निदान करणं जरुरी आहे आणि त्यानुसार औषधं घेणं जरुरी आहे. ज्येष्ठ नागरिक ठणठणीत राहण्यासाठी वैद्यसाहेब तुम्ही काय सुचवाल? बोलायचे शब्द. रेग्युलर व्यायाम त्यांनी करायला पाहिजे. आता दुसरं मी आता सुजोगचं सांगितलं, रोज त्यांनी काय हे करायला, बोटाला थोडा व्यायाम द्यायला वगैरे काही हरकत नाही. फटाफट त्यांना कळू शकतं की हे किती कुठं काय दुखतंय ते. कारण मगाशी मी सांगितलं की पाय आणि हात मनगट हे सगळं आहे. रेग्युलर व्यायाम पाहिजे, थोडं चालायला थोडं त्यांनी पाहिजे. चालणं हे मुख्य आहे. अध्यात्मात सुद्धा त्यांनी प्रगती करायला पाहिजे. नुसतं चालणं किंवा हे असं नाही आहे की त्याच्यामुळं सुद्धा त्यांचं हे ठीक राहतं, तब्येत ठीक राहते. ज्येष्ठ नागरिकांनी जे सोपे हे असतात ते करायला पाहिजे. आता धनुष्यासन प्रत्येकाला येईल, कितपत येईल ते काही असं सांगता नाही येत. शवासन करता येईल, ताडासन जर भिंतीला आपण हे करून उभं राहिलो तर ताडासन करता येईल. मला डॉक्टर एक विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांचे डॉक्टर दूर ठेवण्यासाठी एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगा? पटकन झटकन. त्यांनी वजन कमी करावं, रोज सूर्यप्रकाश थोडासा मिळाला पाहिजे, दूध आणि दुधाचे पदार्थ चांगले घ्यायला पाहिजेत, व्यायाम करावा आणि ज्या गोष्टी केल्या की त्रास होतो त्या गोष्टी मुद्दाम करू नये. म्हणजे खाली बसताना दुखलं खाली बसू नका, जिने चढताना दुखलं जिने चढू नका. त्यानुसार आपला रेग्युलर जो सगळ्या अवयवांचा व्यायाम चालू ठेवावा आणि डॉक्टर दूर ठेवावा. बरोबर. मला आता समारोप करताना असं म्हणावं असं वाटतं डॉक्टर की पु ल देशपांडेंनी फार चांगलं सांगितलं आहे की 50 नंतर 60 नंतर गुडघे दुखायला लागतात. आणि मग काय होतं की आयुष्याची तक्रारपेटी करण्याची काही लोकांना सवय असते. सकाळी उठल्यावर मग ते म्हणतात सकाळी उठल्यावर कंबर दुखते, पाठ दुखते. पुलं म्हणतात की सकाळी उठल्यावर कंबर दुखली नाही, पाठ दुखली नाही तर समजावं आपण मेलेलो आहोत म्हणून. वेदना हे जिवंतपणाचं लक्षण आहे मित्रांनो. आणि हे जिवंतपणाचं लक्षण जर जपून ठेवायचं असेल तर आपल्याला योग्य ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मी असं सांगेन जाता की आपल्याला त्रास असेल, वेदना असेल तरीसुद्धा वसंत मनात ठेवून शिशिर झेलता आला तर आपलं जीवन खूप सुसह्य होऊ शकेल. आज या ठिकाणी आपण आलात दोघंजणं, डॉक्टर पाटील आणि वैद्यसाहेब. आणि सह्याद्रीतर्फे मी आपले आभार मानतो. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुल